स्वराज्य संस्थेअंतर्गत विधान परिषदा निवडणुका ज्या आहेत त्या आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। अशातच शिवसेनेने एकत्र यावं का असा मूळ मुद्दा जो आहे तो अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। नेमकं या संदर्भात गेले 2 दिवस झाले मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। आपण त्यांना विचारूया, सर नेमकं तुमचं काय म्हणणं होतं या सगळ्यावर, कारण काल देखील तुम्ही एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे रात्री उशिराने असं कळलंय, काय सांगाल? नाही, रात्री 3 तास सन्माननीय उपमुख्यमंत्री, आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब, आम्ही 6 आमदार, 1 खासदार, पालकमंत्री, 2 जिल्हा प्रमुख सर्वांसोबत त्यांनी 1 to 1 बी चर्चा केली आणि मीटिंग पण घेतली। आणि मीटिंग सांगून हे पक्षाच्या बाबतीत सर्वांना कडक सूचना देण्यात आला का आपला पक्ष हे मजबूत ठेवून आपल्याला महायुतीसोबत राहायचं आहे। हे सर्व त्यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाला त्यांनी सांगितल्यानंतर आता पुढची रणनीती, पुढची राजनीती ठरवण्यासाठी अनेक निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, ती महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता विधान परिषद असेल, टप्प्याटप्प्याने आमची एक जी सत्ता आहे ती कमी होऊ लागली। त्या सत्तेपासून आम्ही दूर जाऊ लागलो। तर याची कारणं काय आहे? तर याचे कारणं आमच्या स्थानिक लेवलचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोक जे नियोजन करून शिवसेना संपवण्याचा कट रचू लागले, त्याला कुठेतरी वाचा फोडावी यासाठी मी हे सर्व माहिती तंतोतंत आमच्या नेत्याला दिली। राहिला प्रश्न 2 शिवसेना एक होण्याचा, हे मी नाही बोललो, त्यांचे अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेता सध्याचे विद्यमान आमदार यांनी तो प्रस्ताव तिकडून त्यांच्या 2 चॅनलवर ते बोलल्यानंतर मग चॅनलवाल्यांनी मला विचारलं। मी त्यांना हेच बोललो की हे अधिकार माझा नाही आहे, हे अधिकार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, हे आमच्या पक्षाचे प्रमुख ते आहेत। तिकडच्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते जे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत, हे दोघांनीच याच्याबद्दल निर्णय घेऊ शकतात। परंतु एकदा कोणी एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये एखाद्या चॅनलला माहिती दिली की लगेच दुसरा चॅनल, तिसरा चॅनल, चौथा चॅनल सर्व येतात। शेवटी ते जो काही विषय तो विषय समोर आल्यानंतर मला ज्यावेळेस विचारण्यात आला का असं अंबादास दानवे बोलले, ही वेळ खरी आहे का? तर मी म्हणलं खरी आहे का खोटी आहे याच्यापेक्षा हे करण्याचा अधिकारच आमच्यासारख्या कोणत्याही कार्यक्रम, मला आमदारांना नाही, कोणालाच नाही आहे। हे सर्व अधिकार जे आहे हे पक्षाच्या प्रमुखांना आहेत। पक्षप्रमुख आज आमचे जे संबंध आहे पक्षप्रमुखाचे आमचे एकनाथ शिंदे साहेबाचे, ते मोदी साहेबासोबत चांगले, अमित शहा साहेबासोबत चांगले आहे आणि देवेंद्रजी सोबत चांगले। तर याचा निर्णय घेण्याचा किंवा नाही घेण्याचा, याला काही बोलायचं नाही बोलायचं हे आमचा अधिकार नाही आहे। शेवटी एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते आमच्या पक्षामध्ये अंतिम त्यांचा आदेश असतो आणि त्याचं पालन सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते करतात। सर काल देखील या तुमच्या विधान परिषदेच्या जागांवरनं महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे, तिथे देखील मोठी खडाजंगी झाल्याचं देखील माहिती मिळते। काय झालं नेमकं या बैठकीत, काय चर्चा झाली? कारण ह्या सगळ्यानंतर आज बघतोय तर रायगड जिल्ह्यामध्ये जी महत्त्वाची जुईली दळवी यांची सीट आहे त्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा झाल्याची माहिती मिळते। एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी असे डिस्प्यूट आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे, काही ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी केलेली आहे। ही केलेली बंडखोरी दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी कुठंतरी त्यांच्या कशामुळे हे घडू लागलं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मीटिंग ठेवली आणि 3 तास मीटिंग होती। या 3 तासामध्ये सर्व माहिती घेतल्यानंतर आम्ही आमच्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती त्यांना सर्व सांगितली आणि याच्यामधून आमच्या नेत्यांनी जो आम्हाला आदेश दिला तो आदेश असा आहे का आपण महायुतीच्या सोबत आहे आणि आपल्याला 4 जागा दिलेल्या आहे, 4 जागेवर आपण लढू लागलो, 11 जागेवर ते लढू लागले, 2 जागेवर राष्ट्रवादी लढू लागली। म्हणून महायुतीच्या माध्यमातून तुम्ही सर्व आपल्या शिवसेनेच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं हे त्यांनी बोलल्यानंतर मी आता उद्या माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या ही चिंतक, माझे जे लोकांनी हे फॉर्म भरायला लावलेला आहे त्यांना सर्वांना बोलणार की आमच्या पक्षाचा नेत्याचा आदेश झाला, मला विड्रॉल करण्यासाठी जे आदेश दिला त्याची अंमलबजावणी मी माझ्या सिल्लोड तालुक्यामध्ये विशेषतः जाऊन करणार आहे। आपण म्हणालात की स्थानिक पातळीवर हे भाजपचे कार्यकर्ते सगळे आपल्याला दाबतायत किंवा पक्ष मोठा होऊन देण्यासाठी त्रास देत आहेत, तर नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं स्थानिक पातळीवर आणि तुमच्या कार्यकर्त्यांचं देखील काय म्हणणं? हे पहा, आता तर विरोधी पक्ष किती कमकुवत आहे तुमच्या समोर दिसतोय। आता विरोधी पक्ष कमकुवत नाही आहे म्हणून जो मित्रपक्ष मोठा आहे त्याला छाटल्याशिवाय ते वरती जाऊ शकत नाही। म्हणून त्यांचा हा जो नियोजन आहे का काही
यांना नियोजित जिल्ह्याच्या लोकांच्या पुढाऱ्यांचा इतका मोठा डाव कशासाठी खेळू लागले, आम्हाला बाजूला डावलून दुसऱ्या पक्षाला हाताशी धरून सत्तेवर येऊ लागले, तर याच्यामुळं आम्हाला शंका कुशंका झाली आणि ती शंका कुशंका आता त्याच्यावर आमचा पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे साहेब नियोजन करतील, माहिती घेतील आणि माहिती घेतल्यानंतर मग अंतिम निर्णय देतील. भविष्यात युबीटी आणि भाजप एकत्र येण्यासंदर्भात काही संकेत आहेत का? अशा काही हालचाली दिसल्या का? तुम्ही स्थानिक पातळीवर काम करता तर तिथे काही तुम्हाला जाणवलं का आणि म्हणून तुम्ही इतके अस्वस्थ आहात? ना, आम्ही कोणतेही अस्वस्थ नाही आहे, परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याच्यावर, जसा एखादा कोणाला तब्येत खराब झाली, त्याला उपचार घ्यायचा असेल तर डॉक्टरकडे जावंच लागेल. तशी परिस्थिती, राजकारणाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये, हे आमच्या नेत्याला बोलणं आवश्यक होतं आणि आम्ही ते 3 तास बोललो. सर्व बोलले आपल्या आपल्या पद्धतीने, 1 to 1 बी बोलले आणि सार्वजनिक एक आमची मीटिंग घेऊन आम्हाला जे आदेश दिला त्याचं पालन आम्ही निश्चित करू. म्हणजे आता तुम्ही अर्ज मागे घेणार? अर्ज मागे घेण्यासाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्याला उद्या बोलवलेलं आहे. त्यांच्यासोबत विचारविनिमय करेल आणि साहेबांचा जो आदेश आहे त्याचा खाली अंमलबजावणी करा, असंच होणार आहे. नक्कीच. तर एकंदरीतच आपण बघतोय की या विधान परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये एकंदरीतच महायुतीमध्ये मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुका कशा पार पडतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट शिवसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य. जय महाराष्ट्र, मुंबई.